उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शैक्षणिक वर्ष संपण्याच्या वाटेवर असतानाही अद्याप बालवाडी शिक्षिकांना 5 महिन्यांपासून वेतन मिळेना. किराणा, घरभाडे, इतर उधारी वाढली, जीव मेटाकुटीस. तर हिंदीची सक्ती करणं म्हणजे मराठीच्या खुनाचा प्रयत्न असल्याचा आरोप करत निर्णय मागे घ्या, नसता भारतीय कम्युनिस्ट पक्ष आंदोलनाच्या तयारीत. आता बघूया सविस्तर बातम्या. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती ही चांडाळ चौकडी होऊ देणार नाही, असा दावा शिंदे सेनेचे प्रवक्ते तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केला असून ही युती झाली तर काही लोकांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही असं त्यांनी म्हटलंय. राज साहेबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची जी हाक दिलेली ती बातमी एवढी मोठी झाली, परंतु त्याला प्रतिसाद उभाटाने दिलेला नाही. उभाटाला आपल्याकडे असलेलं कार्यक्षेत्र सोडायची त्यांची इच्छा नाही किंवा त्यांना काही देण्याची सुद्धा इच्छा नाही. संजय राऊतने जे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून काढून टाकलं ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आताही हसू येईल, पोट धरून तुम्ही हसाल. निश्चित पहा, 2.5-3 वर्षापूर्वी त्याच्या बुडाला जी आम्ही आग लावली होती त्याचा जाळ आताही निघतोय. आणि तो संजय राऊत उलटा पुलटा, आता तो त्याचाच आहे का त्याने त्याच्या नेत्याचा टाकलाय फोटो माहित नाही, परंतु त्यांनी त्या पद्धतीने दाखवलं की आमची आग आणखी शमलेली नाही. आता हे नवीन युतीचं त्रांगडं आम्हाला नको असं कदाचित त्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असावा. मी पहिल्यांदाही सांगितलं की काही झालं तर राज साहेबांनी किती जरी सांगितलं की आपण एकत्र आलं पाहिजे, परंतु उभाटा एकत्र येणार नाही म्हणजे नाहीच. मी हे ठामपणे यासाठी सांगतोय की आम्ही 40 वर्ष त्यांच्या सोबतीत काढलेली, त्यांच्या स्वभावाची जाण आहे आम्हाला. कुणाला सोडायचं आणि कुणाला धरावं ही दुधा मनस्थितीमध्ये ते आजही आहेत. आणि आता जर सोडलं मग शिंदेच्या भूमिकेला आमचा पाठिंबा दिल्यासारखं होईल, त्याचं मत आपण ग्राह्य दिल्यासारखं होईल. म्हणून पिछे हटही नको आणि युतीही नको या भूमिकेत ते आहेत. 2 दिवसाच्या त्या बातम्या होत्या, आता त्याच्यावर पूर्णविराम पडेल आणि यापुढे त्या युतीच्या चर्चा होणार सुद्धा नाही. महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती करून फडणवीस सरकारने मराठी भाषेचा खुनाचा प्रयत्न केलाय, अशा परखड शब्दात समाचार घेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र राज्य काउन्सिलने मराठी बाणा दाखवत फडणवीसांचं फरमान धुडकावून लावलंय. तर राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचा आपला निर्णय या पार्श्वभूमीवरती तातडीने मागे घ्यावं, अशी मागणी भाकपचे राज्य कार्यकारिणी सदस्य व शहर सेक्रेटरी ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकार शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, मोफत शिक्षण देऊ शकत नाही, महागाई कमी करू शकत नाही, बेरोजगारी कमी करू शकत नाही, परंतु नवीन प्रश्न निर्माण करायचे आणि त्यामध्ये जनतेला गुंतवून ठेवायचं. मग ते दंगलीचे प्रश्न निर्माण करायचे, कधी जाती जातीमध्ये वाद लावायचे. ह्या प्रश्नामध्ये, या कामामध्ये फडणवीस सरकार हे पारंगत झालेलं आहे. परवा त्यांनी एक नवीन वादंग उभा केला, तो म्हणजे 1ली ते 5वी पर्यंत हिंदी कंपल्सरी. वाह, मागच्या 2 महिन्यापूर्वी तुम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, याचा ढोल वाजवला की मराठीचा तुम्हाला खूप अभिमान आहे. हा तुमचा अभिमान आहे?
महाराष्ट्रामध्ये मराठी पेक्षा कुठलीही मोठी भाषा नाही। महाराष्ट्रामध्ये मराठी आमचा स्वाभिमान आहे, मराठी आमचा श्वास आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती मराठीचा अपमान कधीही सहन करणार नाही। भारतीय कम्युनिस्ट पक्ष ज्याने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये स्वतःचे कार्यकर्त्यांनी प्राण दिलेले आहेत, कामगारांनी बलिदान दिलेलं आहे आणि भाषावार प्रांत रचनेसाठी आम्ही लढा दिलेला आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्ष मराठीचा अपमान कधीही सहन करणार नाही। त्याचबरोबर 2-3 महिन्यापूर्वी RSSचे भैयाजी जोशी यांनी मुंबईत सांगितलं की मुंबईत मराठी म्हणायची गरज नाही, मराठी बोलायची गरज नाही आणि आता फडणवीसांनी 1ली ते 5वी पर्यंत हिंदी कंपल्सरी। भैयाजी जोशी आणि फडणवीस हे एकाच रांगेने मराठीच्या विरोधात निघालेले आहेत आणि म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आम्ही इशारा देत आहोत, हा निर्णय मागे घ्या। 1ली ते 5वी पर्यंत हिंदी कंपल्सरी करण्याचा निर्णय मागे घ्या। बालमानसशास्त्राच्या देखील हे विरोधात आहे आणि तुम्हाला असं कुठलं हिंदीचं प्रेम आलं, हिंदीचं प्रेम तुम्हाला आपोआप कसं आलं आणि मराठीचा तुम्ही द्वेष करू लागलात। त्यामुळे RSS आणि भाजप ही महाराष्ट्र द्रोही आहे हे आता सिद्ध झालेले आहे। म्हणून भाजपमध्ये जे कोणी मराठी प्रेमी असतील त्यांनी राजीनामा द्यावा, भाजपला हा निर्णय मागे घ्यायला लावावा, नाहीतर पक्षाचा राजीनामा द्यावा असं देखील आवाहन मी करतो। जर फडणवीसांनी हा निर्णय मागे घेतला नाही तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस या भाजपच्या विरोधात मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी। सातारा देवळाई परिसरामध्ये कमी दरामध्ये पाणी उपलब्ध करून टँकरच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या यासह अन्य मागण्यांचं निवेदन सातारा देवळाई जनसेवा कृती समितीच्या वतीने मनपा प्रशासनास देण्यात आलं असून सदर मागण्यांबाबत एडीएन सोबत बोलताना सातारा देवळाई जनसेवा कृती समितीच्या वतीने अधिक माहिती देण्यात आली आहे। साहेब, मी बद्रीनाथ थोरात, सातारा देवळाई जनसेवा कृती समितीचा अध्यक्ष आहे आणि पाण्याचा प्रश्न घेऊन मी आयुक्त साहेबांच्या भेटीसाठी आज आलेलो आहे। आमच्या सातारा देवळी परिसरातील नागरिक आता पाण्यासाठी वणवण भटकताना दिसत आहेत, अनेक लोक स्थलांतर करताना दिसत आहेत। हे पाहिल्याच्या नंतर असं वाटू लागलं की या परिसराकडे कोणाच लक्ष नाही। पाण्याचे टँकर आता आम्हाला 900 ते 1000 रुपयापर्यंत मिळू लागलेला आहे। पाण्याचे जार आम्हाला 20 रुपये 25 रुपये अशाप्रमाणे घ्यावा लागत आहे। साधारणतः एका कुटुंबाला 38,000 ते 40,000 रुपये एवढा खर्च आम्हाला आता पे करावा लागत आहे। 3800 ते 4000 रुपये महिन्याला एवढा खर्च आम्हाला आता द्यावा लागत आहे। याकडे महानगरपालिका आयुक्त साहेबांनी थोडंसं लक्ष द्यावं आणि टँकरच्या फेऱ्या आमच्या परिसरात वाढवाव्यात। काय जो रेट असेल महानगरपालिकेचा, जो वाजवी दर असेल तो आम्ही पेड करायला तयार आहे, परंतु जर साहेबांनी नियोजन करून या परिसराला टँकरच्या फेऱ्या वाढवून पाणी पुरवठा करण्याचा जर थोडासा प्रयत्न केला तर निश्चित हा महिना आम्हाला सुखकारक थोडासा का होत नाही जाईल। कारण उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस भयानक वाढत आहे। 43-43 डिग्री तापमान आहे। पक्ष्यांना, जनावरांना पाणी नाहीये, माणसांना पाणी नाहीये। काय करावं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। कसं जगावं हा मोठा प्रश्न आता आमच्या पुढे आहे। सिडको N9 परिसरातील ट्रॅफिक उद्यानाच्या जागेवरील नियोजित बांधकाम त्वरित थांबवण्यात यावं अशी मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने मनपा प्रशासनाकडे करण्यात आली असून सदर मागणीबाबत एडीएन सोबत बोलताना उद्यानप्रेमी नागरिकांनी अधिक माहिती दिली आहे। कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि आज आम्हाला एक निवेदन द्यायचं की MP ट्रॅफिक गार्डनमध्ये योगाचे काहीतरी बांधकाम करणार होते किंवा करत होते, ते बंद करण्यासाठी आम्ही एक निवेदन देण्यासाठी आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आयुक्त साहेब बिझी असल्यामुळे आम्ही सहआयुक्त रणजित पाटील साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्या सगळ्या गोष्टी निदर्शनात आणून दिल्या आहेत की इथं कुठल्या प्रकारचं बांधकाम होऊ नये, जसं आहे तसं राहावं। सिडकोने जे सर्व्हिसेस हँडओव्हर केलेले आहेत त्याच्यामध्ये क्लॉज आहे की ॲज इट इज व्हेअर इट इज, जसं आहे तसं राहू द्यायचं। याच्यासाठी आम्ही मागण्यासाठी हे सदर ॲप्लिकेशन त्याच्या 200 लोकांचे सह्या असलेला निवेदन रणजित पाटील साहेबांना दिलेलं आहे। वर्षी मैदानाच्या लगत ट्रॅफिक गार्डन म्हणून एक सिडकोने ट्रॅफिक गार्डन लहान मुलांसाठी ट्रॅफिकचं नॉलेज येण्यासाठी तिथं डेव्हलप केलेलं होतं गार्डन डेव्हलप करताना, आणि तिथं आता सध्या ग्रीनरी आहे आणि ती ग्रीनरी काढून पर्यावरणाचा बायपास करून तिथं भिंत बांधून हॉल बांधण्याचा उपक्रम काही लोकांनी सुरू केलेला आहे
आणि ती ग्रीनरी काढून तिथं हॉल बांधू नये याच्यासाठी आमचा सगळ्याचा विरोध आहे. बाकी भरपूर सुविधाचा अभाव आहे. तिथं संडास नाही, पाण्याची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, ट्रॅक तुटलेला आहे, वॉकिंग ट्रॅक नाही, ह्या सगळ्या CCTV नाही, ह्या सगळ्या गोष्टीची सुविधा करायला भरपूर संधी असताना फक्त कॉन्ट्रॅक्टरला मोठं करण्यासाठी काहीतरी नवीन आणि ते पण गार्डन काढून त्या हिरव्या गार्डनला पर्यावरणाला बायपास करून हे हॉल बांधतायत, याला आमचा विरोध. आज आम्ही सिडको भागातील ट्रॉफिक गार्डन या ठिकाणी आयुक्त साहेबांनी एक निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये ज्या ठिकाणी कशाची आवश्यकता नाही, शेडची आवश्यकता नाही, ट्रॅफिक गार्डन हे ओपन आहे. गार्डन आपल्या भागामध्ये खूप कमी आहेत आणि अशा गार्डनमध्ये शेड उभारून लाडका कॉन्ट्रॅक्टर त्यांचे निभवण्यासाठी आपले जे अधिकारी पदाधिकारी आहेत त्यांचं भलवण्यासाठी असले कार्यक्रम चालू आहे सध्या प्रत्येक भागामध्ये. जिथं गरज नसताना तिथं कामं चालू आहेत. जिथं रस्ते चांगले रस्ते खोदायचे तिथं परत नवीन रस्ते करायचे आणि ज्या ठिकाणी शेडची गरज नाही, मागणी कोणाची नाही, तिथं असं काम चालू केलेलं आहे. त्या कामासाठी आमचा समाजाचा विरोध आहे आणि ते काम आयुक्ताला सांगितलं होऊ नका देऊ. जिथं मागणी तिथं करून द्या ना आम्हाला. असं न करता जिथं गरज नसताना त्या ठिकाणी विनाकारण शेड उभं करायचं, लोकांना अडचण निर्माण करायची. ट्रॅफिक गार्डनमध्ये रोज सकाळी तिथं 2,000 ते 3,000 लोक येतात. त्यांना ती अडचण नको यायला म्हणून आमची आयुक्तांना निवेदन दिलं की या ठिकाणी हे शेड नको आहे, आम्हाला पाहिजे त्या ठिकाणी बांधून द्या. आम्ही तुम्हाला निवेदन देतो त्या ठिकाणी द्या तुम्ही. त्या ठिकाणी निवेदन दिलं तर कचरा टप्प्यात जातं आणि आम्ही मागणी नाही करता त्या ठिकाणी आम्हाला हे फुकट आमच्या माथी मारायचं काम चालू आहे. त्यासाठी आम्ही आज रणजित पाटील साहेबांना भेटलो. हे आम्हाला नको आहे, या ठिकाणी आम्ही जागा दाखवू त्या ठिकाणी आम्हाला करून द्या. आणि मान्य नाही झाले मग आम्ही आंदोलन करून ते होऊ देणार नाही. आम्ही ज्या ठिकाणी मागतो त्या ठिकाणी त्यांनी करून द्या. भरपूर गार्डन आहे ना आपलं. N9 TV सेंटरचं गार्डन आहे, तिथं ओपन आहे. तिथं कमीत कमी 4,000 ते 5,000 लोक आपले खेळतात. लहान मोठे वयस्कर माणसं सुद्धा त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी आम्ही गेल्या 8 वर्षापासून मागणी करतो. त्या ठिकाणी साधी भिंत सुद्धा, साधं डेव्हलपमेंट सुद्धा काही केलं नाही. खेळणे आम्ही जनतेच्या पैशातून आणून तिथं बसवलेत. त्या ठिकाणी नगरपालिकेने लक्ष नाही. असे अधिकारी दुर्लक्ष करतात. नको न मागता सुद्धा परमिशन परस्पर त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांना जोडण्यासाठी असे प्रकार चालू आहेत सध्या नगरपालिकेमध्ये. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या.
एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे बालवाडी शिक्षिकांचं गेल्या 5 महिन्यांपासून वेतन रखडलं आहे. येत्या 30 एप्रिल रोजी शैक्षणिक वर्ष संपणार असून पगार नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. या विषयावरती आयुक्तांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. महानगरपालिका प्रशासन शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शिक्षण विभागातील तासिका व बालवाडी शिक्षिका व सेविकेच्या मुदतवाढीचा प्रस्ताव नेहमी उशिरा मंजूर होत असतो. त्यामुळे बालवाडी शिक्षिकांचा पगार रखडला जातो. आता ही तशीच परिस्थिती निर्माण झाली असून गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून जवळपास 115 बालवाडी शिक्षिका व सेविकांचं वेतन रखडलं आहे. अगोदरच कमी वेतन, त्यात अनेक महिने पूर्ण पगार मिळत नसल्याने या शिक्षिकांची आर्थिक परिस्थिती बिघडली असून मनपा प्रशासन विरोधात असंतोष निर्माण होतोय. शिक्षण व लेखा विभागातील संत गतीने कारभारामुळे नेहमीच अशा प्रकारची दिरंगाई होत असल्याने हवालदिल झालेल्या शिक्षिका याविषयी मनपा आयुक्त यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते आहे. शिक्षण विभाग प्रगत करण्यासाठी मनपा प्रशासन अनेक प्रयोग केले असून यासाठी शाळांना लाखो रुपये खर्च केलेत. सावित्री ॲप अद्ययावत करून त्यासाठी लाखो रुपये मनपा प्रशासन देत आहे. परंतु चिमुकल्या लहान मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या बालवाडी शिक्षिका वेतनासाठी वंचित राहावं लागत असल्याने मनपा प्रशासनातील शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची उदासीन भूमिका कारणीभूत ठरत असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे गाजावाजा करत शिक्षणाचा दर्जा सुधारल्याचा दावा केला जातोय, तर दुसरीकडे त्याच शिक्षण विभागातील शिक्षकांचे वेतन 6 महिन्यांपासून रखडले जात असल्याची बाब प्रशासनासाठी नक्कीच लाजिरवाणी असल्याचं म्हटलं जात आहे. दलित चळवळीतील संघर्षाचा इतिहास कथन करणारा मराठी चित्रपट जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट नुकताच महाराष्ट्र राज्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला उपासक व उपासिकांनी पसंती दर्शवली आहे. तर सर्वांनी पॅन्थरचा संघर्ष जाणून घेण्यासाठी सदर चित्रपट सिनेमागृहात जाऊन अवश्य पाहावा असं आवाहन समाजभूषण भीमराव हत्यांबिरे यांच्या वतीने करण्यात आलंय. बहुजन समाजातील प्रत्येक संघटनेच्या जडणघडणीचा संघर्ष या चित्रपटाचा आशय आहे. समाजातील अन्याय व अत्याचाराविरुद्ध उभ्या राहणाऱ्या अनेक संघटनांसोबत काय होतं याची रंजक गोष्ट म्हणजे जय भीम पॅन्थर एक संघर्ष या चित्रपटातून रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. आपण सामाजिक कार्यात सहभाग नोंदवतो किंवा ते कार्य करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा संघटना अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. जगातल्या कोणत्याही समाजात संघटना ही अनन्यसाधारण कार्य करण्यासाठी निर्माण केली जाते. अशाच एका संघटनेची गोष्ट या चित्रपटात आहे.
5 बहुजन मित्र एकत्र येऊन बहुजन संघटना उभी करतात. ती बऱ्यापैकी यशस्वी होते, पण पुढे त्याचं काय होतं किंवा इतर बलाढ्य घटकांकडून काय केलं जातं ही या चित्रपटाची गोष्ट आहे. हा चित्रपट समाजात येऊन गेलेल्या किंवा आलेल्या सगळ्याच बहुजन संघटनांचं कमी अधिक प्रमाणात चित्रण आहे. दलित चळवळीतील संघर्षाचा इतिहास कथन करणारा मराठी चित्रपट म्हणजेच जय भीम पॅन्थर एक संघर्ष. हा चित्रपट 11 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला उपासक उपासिकांनी पसंती दर्शवली आहे. तर सर्वांनी पॅन्थरचा संघर्ष जाणून घेण्यासाठी सदर चित्रपट सिनेमागृहात जाऊन अवश्य पाहावा असं आवाहन समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे यांच्या वतीने करण्यात आलंय. पूज्य भगवंत सील बोधी थेरो आणि भिक्खू संघ निर्मित जय भीम पॅन्थर एक संघर्ष सिनेमा महाराष्ट्रात सर्वदूर प्रदर्शित झालेला आहे. मी स्वतः परभणी जिल्ह्यातील असल्यामुळे परभणी जिल्ह्यात ब्राह्मणगाव येथे दलित भगिनीची नग्न दिंड काढली आणि त्याचा राज्यभर निषेध, संताप आणि आक्रोशाचं वातावरण तयार झालं. आणि त्या पार्श्वभूमीवर दलित पॅन्थरची स्थापना झाली आणि दलित पॅन्थर ह्या लढाऊ संघटनेने महाराष्ट्रभरात आंबेडकरी समाजावर, वंचित घटकावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडली. गेल्या 30-35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये परभणी, हिंगोली, नांदेड, बीड या भागामध्ये होणाऱ्या दलित अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याच्या कामी महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती CL थूल, उपाध्यक्ष माननीय MR पाटील, नंतर झालेले अध्यक्ष यांनी थूल साहेबांनी तर जवळपास 101 घटनांमध्ये या दिवसामध्ये भेट देऊन अन्याय अत्याचाराला वाचा फुटली. तो पिक्चर पाहत असताना हा 30-35 वर्षापूर्वीचा संघर्ष जशाला तसा दिसतो. आंबेडकरी जनतेला माझी विनंती आहे की समाजात आजही घडणाऱ्या अन्यायाच्या घटनांमध्ये आपल्या सगळ्याला संघर्ष करायचा आहे आणि या संघर्षाच्या वर आधारित असलेला जय भीम पॅन्थर एक संघर्ष सिनेमा आपण सर्वांनी सिनेमागृहात जाऊन पाहावा ही आपल्यास नम्र विनंती करतो. जय भीम. भारतीय जनता पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी प्रकाश चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ही घोषणा पक्षाचे निरीक्षक गजानन चांदूरकर यांनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत केली. त्यांची तालुका अध्यक्षपदी निवड होताच समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केलाय. पक्षाच्या धोरणानुसार दर 3 वर्षांनंतर तालुका अध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार पडते. त्या अनुषंगाने ही निवड प्रक्रिया राबवण्यात आली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील ही निवड करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे तालुका अध्यक्ष पदासाठी कोणताही विरोध नव्हता. उपस्थित सर्वांनीच एकमताने प्रकाश चव्हाण यांचं स्वागत केलं. यावेळी मावळते अध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे यांनी देखील आपला अनुभव उपस्थितांसमोर मांडला आणि पक्षाने दिलेल्या संधीबद्दल आभार व्यक्त केला. तसेच त्यांनी नवीन अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांना मनपूर्वक शुभेच्छा देत पक्षाच्या एकतेवरती भर देण्याचं आवाहन केलं. यावेळी माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे, तालुका सरचिटणीस सतीश दांडेकर, शहर अध्यक्ष परसराम बारगळ, उपाध्यक्ष अब्दुल बशीर, योगेश बारगळ, माजी नगरसेवक अविनाश कुलकर्णी, दिनेश अंभोरे, ज्ञानेश्वर बारगळ, दिनेश कायस्थ्य, बाबासाहेब आवटे, अंकुश होळकर, प्रकाश चव्हाण, नंदू चव्हाण, सचिन चव्हाण, संदीप निकुंभ, राहुल निकंब, राजेंद्र बडे, सोमीनाथ जाधव, पद्माकर खाडे, हरिदास म्हसकर, प्रशांत गदानकर, झरी येथील सरपंच तथा सरपंच संघटनेचे अध्यक्ष करण राजपूत, शोन सोनवणे, अल्पसंख्याक तालुका मुख्तार पठाण, माजी सभापती गणेश आधाने, किरण महेर, सागर मातकर, सचिन चव्हाण,
नंदू चव्हाण, आजीनाथ जाधव, राजू मालोदे, बबन वर्दे, सागर मालोदे, सुरेश जाधव, मिलिंद काळे आदी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या रत्नापूर तालुक्याची अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली. निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणानुसार आगामी येणाऱ्या काळातील निवडणुकीत आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संपूर्ण निवडणुका जिंकणारच असा ध्येयवाद घेऊन आम्ही यापुढे काम करणार आहे आणि पार्टी वाढवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व सुरू आहे आणि या संघटन पर्वात पहिले आम्ही ज्या पद्धतीनं प्राथमिक सदस्य केले, सक्रिय सदस्य केले आणि त्यानंतर मग जी बूथ प्रमुखांची निवड केली आणि आता या ठिकाणी प्रकाश नामदेवराव चव्हाण यांची तालुका अध्यक्षपदी निवड करताना एक आनंद होतोय, अभिनंदन करावं असं वाटतंय. आता निवड कशी केली हा जर मुद्दा आला तर आम्ही 1 महिन्यापासून या प्रक्रियेत आहे. पहिल्यांदा सर्वांच्या गाठीभेटी घेतल्या, मतदार यादीसुद्धा तयार केली, म्हणजे ज्याला मतदार यादी म्हणतात त्या पद्धतीनं आपण काम केलं आणि नंतर या ठिकाणी येऊन आपण ओपिनियन पोल चिट तयार केला. ओपिनियन पोल चिटवर जे काही नावं आले त्यातून 3 खऱ्या अर्थानं जे नावं निघाले ते नावं आपण पुढं पक्षाकडे पाठवले आणि पक्षाने मग यांच्या नावाची म्हणजे प्रकाश नामदेवराव चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली आणि ती घोषणा घेऊन मी या ठिकाणी गजानन महादेव नांदुरकर जिल्हा कोषाध्यक्ष भारतीय जनता पार्टी हजर झालेला आहे आणि त्यांची निवड झाल्याबद्दल मी प्रकाश नामदेवराव चव्हाण यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. सिटी चौक पोलिसांनी संशयितरित्या फिरत असताना मोटारसायकल चोरट्यास पकडून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीस केलेल्या 7 मोटारसायकल जप्त करण्याची कारवाई नुकतीच पार पाडली आहे. सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कदम यांच्या पथकाने शेख शोएब चांद नावाच्या इसमाला पोलीस स्टेशनच्या हद्दीत संशयितरित्या फिरत असताना पकडून त्याच्याकडून चोरीच्या मोटारसायकल जप्त केल्या आहेत. त्याने मौलाना आझाद कॉलेज व जामा मस्जिद बुढी लाईन येथील बऱ्याच मोटारसायकली चोरी केल्या होत्या. त्याने मौलाना आझाद कॉलेज व जामा मस्जिद बुढी लाईन येथील चोरी केलेल्या मोटारसायकल या N11 छत्रपती संभाजीनगर येथे एका निर्जन स्थळी ठेवल्या होत्या. पोलिसांनी एकूण 1,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कदम, मुनीर पठाण, राजेंद्र साळुंके, मनोहर त्रिभुवन यांच्या पथकाने पार पाडली आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शैक्षणिक वर्ष संपण्याच्या वाटेवर असतानाही अद्याप बालवाडी शिक्षिकांना 5 महिन्यांपासून वेतन मिळेना. किराणा, घरभाडे, इतर उधारी वाढली, जीव मेटाकुटीस. तर हिंदीची सक्ती करणं म्हणजे मराठीच्या खुनाचा प्रयत्न असल्याचा आरोप करत निर्णय मागे घ्या, नसता भारतीय कम्युनिस्ट पक्ष आंदोलनाच्या तयारीत. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.